नमस्कार, माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या MST CET क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑर्गॅनिकचे एक इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण पाहायचं आहे. काय टॉपिकचं नाव आहे तर अमाइन्स. तसं पाहिला तर हा टॉपिक खूप सिंपल आहे आणि जास्तीत जास्त मार्क देऊन जाणारा हा टॉपिक आहे अमाइन्स. आता अमाइन्स ॲक्च्युली कशाला म्हणायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. ओके, ह्याच्यामध्ये परत त्याचे टाईप्स पण आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. त्यानंतर आपल्याला मग ॲलोपॅथिक काय, ॲरोमॅटिक काय, हे सगळं टाईप्स बघायचे आहेत आणि ह्याच्यावरच क्वेश्चन तुम्हाला जास्त पद्धतीनं क्वेश्चन ह्याच्यावर येऊ शकतात. अमाइन बघून घ्या आधी. बघा, वन बाय वन आपल्याला समजेल. ह्याच्या आधी आपण बघून घेऊ आपण आधी काय की पहिल्यांदा बघा, NH3 म्हणजे काय तर ते अमोनिया. NH3 म्हणजे काय आला, अमोनिया. ओके, अजून एक हायड्रोजन वाढवला तर काय तयार झालं बघा, NH4+ तयार झालं. काय तयार झालं हे NH4+. त्यानंतर समजा इथलं एक हायड्रोजन रिप्लेस केला Rनं, काय तयार झालं NH2. नीट समजून घ्या, हे NH3 आहे, काय नाव तयार झालं त्याचं, अमोनिया. काय आहे ते, अमोनिया. अमोनियानं काय केलं, एक हायड्रोजन घेतला, काय झालं NH4+, अमोनियम तयार झालं. काय तयार झालं हे, अमोनियम, अमोनियम आयन्स. इथं काय तयार झालं, अमोनिया तयार झालं. काय तयार झालं हे, अमोनिया. ओके, आणि RNH2 म्हणजे काय तयार झालं आपलं, अमाइन तयार झालं. काय तयार झालं, अमाइन. पुढं RC डबल बॉन्ड ONH2 काय तयार झालं, अमाइड तयार झालं. काय तयार झालं, अमाइड. हे थोडंसं लक्षात ठेवलं की मग आपल्याला बाकीचं ह्याच्यात काय अवघड होणार नाही. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं लक्षात घ्यायचं आहे. आता वन बाय वन आपण जाऊ. अमाइन ग्रुप म्हणजे आपल्याला पाहिजे कळालं काय की कोणता ग्रुप असणार आहे, NH2 ग्रुप असणार आहे. एक तर Rला अटॅच होईल किंवा ARला अटॅच होईल. समजा इथं काय RNH2 आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर ते काय आहे, ARNH2. काय आहे ते, ARNH2. RNH2 म्हणजे काय, ॲलिफॅटिक अमाइन आले. काय आले ते, ॲलिफॅटिक अमाइन्स. बघा या ठिकाणी CH3NH2 आहे किंवा मग आपण C2H5NH2 घेतला की कोणताही मॉलिक्यूल घ्या, C3H7 घ्या, हे काय तयार झाले, ॲलिफॅटिक अमाइन तयार झाले. काय तयार झाले, ॲलिफॅटिक अमाइन्स. ओके, ॲरोमॅटिक म्हणजे काय, जर बेन्झिन रिंगला NH2 ग्रुप अटॅच असेल, हा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. काही ठिकाणी बेन्झिन ग्रुपला डायरेक्टली NH2 ग्रुप अटॅच असेल, बेन्झिन ग्रुपला डायरेक्टली NH2 ग्रुप अटॅच असेल तर तो काय झाला, ॲरोमॅटिक अमाइन तयार झाला. म्हणजे आता बेन्झिनला NH2 अटॅच झाला, त्याला काय म्हणलं आपण, ॲनिलिन म्हटलं. काय म्हणलं त्याला, ॲनिलिन. हां, ह्याचं हायड्रोजन परत रिप्लेस झालं दुसऱ्या मॉलिक्युलला तर तरी ठीक आहे, ते काय अडचण नाही. पण डायरेक्टली NH2 ग्रुप कशाला अटॅच पाहिजे, ॲनिलिनला पाहिजे. मग तिथला हायड्रोजन, रिप्लेसेबल हायड्रोजन कशाने, दुसऱ्या ॲटमनं जरी, दुसऱ्या मॉलिक्युलनं दुसऱ्या ॲटमनं जरी रिप्लेस केला तरी देखील तो ॲरोमॅटिकच राहील, ॲरोमॅटिक अमाइन राहील. बघा, दोन गोष्टी नीट समजून घ्या. काय बघायचं, क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. काय बघायचं आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. ह्या क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्समध्ये दोन गोष्टी बघितल्या, एक ॲलिफॅटिक बघितलं आणि दुसरं ॲरोमॅटिक बघितलं. ॲलिफॅटिक म्हणजे काय, कोणत्याही स्टेट चेनला, म्हणजेच कोण बघा की मिथिल, इथिल, प्रोपिल, ब्युटिल, पेंटिल, कोणत्याही याला काय अटॅच झाला, NH2 अटॅच झाला, त्याला काय म्हणलं, ॲलिफॅटिक अमाइन म्हटलं. आणि एखाद्या ॲरोमॅटिक ग्रुपला अटॅच काय झाला तर अमाइन ग्रुप झाला, त्याला काय म्हणलं, ॲरोमॅटिक अमाइन्स. या ठिकाणी एक्झाम्पल दिले आपल्याला, ॲनिलिन. सिंपल आहे. आता हे अमाइन्स सॅच्युरेटेड काय आणि अनसॅच्युरेटेड असतील. ओके, म्हणजे आपण बघितलं ॲरोमॅटिक आणि काय ॲरोमॅटिक. ओके, त्या पद्धतीनं सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडच आहेत. ओके, अमाइनचे परत 3 टाईप पडले बघा. एक प्रायमरी अमाइन आहे, सेकंडरी अमाइन आहे आणि टर्शरी अमाइन आहे. बघा इथं आता सांगून ठेवतो तुम्हाला की प्रायमरी कशाला म्हणायचं, सेकंडरी कशाला म्हणायचं आणि टर्शरी कशाला म्हणायचं. ओके, हा जो दिसतोय आपल्याला RNH2 हा काय झाला, प्रायमरी अमाइन झाला. काय तयार झाला, प्रायमरी. ह्याची ट्रिक्स पण सांगेन तुम्हाला. हा काय झाला, प्रायमरी अमाइन. इथला अजून एक हायड्रोजन मी काय केला, रिप्लेस केला. काय राहिलं बघा, NH आणखी कोण झाला, R. काय झालं, 2 हायड्रोजन रिप्लेस झाले, हा झाला सेकंडरी. त्यानंतर तिन्ही H काय झाले, रिप्लेस झाले. कशानं, R ग्रुपनं. हा काय झाला, टर्शरी झाला. काय झाला, टर्शरी. आता ओळखायचं कसं, सिंपल ट्रिक्स. काय करायचं, 3 करायचं. काय करायचं आपलं, 3 नायट्रोजनवर असणाऱ्या हायड्रोजनची संख्या, 3 नायट्रोजनवर असणाऱ्या हायड्रोजनची संख्या करायची. ओके, आता इथं बघा NH2 आहे, नायट्रोजनवर किती हायड्रोजन आहेत, 2 आहेत. म्हणजे 2 मायनस केलं, किती मिळालं, 1 मिळाला प्रायमरी. बघा एवढं सिंपल आहे. 3 करायचं फक्त. काय करायचं, 3 नायट्रोजनवर असणाऱ्या हायड्रोजनची संख्या मायनस केली की जे येणार आहे ते आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स भेटेल. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या, इथं बघा आपल्याला 3 कुठे गेले, 3 करायचं आहे. नायट्रोजनवर किती हायड्रोजन आहेत, 1 आहे. म्हणजे काय झालं बघा, 3 - 1 म्हणजे किती मिळालं आपल्याला, सेकंडरी अमाइन. ओळखाय सोपं आहे ना. पुढे बघा, इथेच बघा, 3
नायट्रोजनवर किती हायड्रोजन आहेत? एकही हायड्रोजन नाही. म्हणजे काय केलं? 0. म्हणजे काय मिळालं आपल्याला? टर्शरी. म्हणजे बाकीचं काही बघायची गरज नाही किंवा आता किती रिप्लेस झाले हे लक्षात ठेवायची गरज नाही. लक्षात काय ठेवलं? म्हणजे दोन्ही ट्रिक्स ही सिंपलच आहे, बरोबरच आहे. सिंपल आहे. पण आपल्याला हे जर लक्षात ठेवलं आपण, की 3 मायनस नायट्रोजनवर असणाऱ्या हायड्रोजनची संख्या मायनस केली. 3 मायनस हायड्रोजनवर असणाऱ्या नायट्रोजनवर असणाऱ्या हायड्रोजनची संख्या जर मायनस केली, तर जे येणार आहे ते प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी येणार आहे. 1 असेल तर प्रायमरी, 2 असेल तर सेकंडरी आणि 3 असेल तर टर्शरी अमाइन्स आपले तयार होतील. चला नेक्स्ट बघून घेऊ. हे क्लासिफिकेशनचा पार्ट आहे. पुढचा पार्ट बघायचा त्याच्यामध्ये सेकंडरी. आता सेकंडरीचे परत 2 टाईप पडले आणि टर्शरीचे परत 2 टाईप पडले. सेकंडरीचे 2 टाईप्स काय दिले बघा, इथे सेकंडरी आहे, इथे सेकंडरी आहे. मगाचा लॉ सुद्धा वापरला तरी चालेल, ट्रिक्स वापरली तर चालेल. नायट्रोजनवर किती हायड्रोजन आहेत? 1 हायड्रोजन आहे. म्हणजे 3 मायनस 1 केला, हा काय मिळाला? सेकंडरी. तुम्हाला प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे, इतकी सिंपल सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, त्यामुळे लक्षात घ्या. म्हणजे हा सेकंडरी समजते आपल्याला. इथे बघा नायट्रोजनवर किती हायड्रोजन आहेत? 1 आहेत. म्हणजे काय येणार? 3 मायनस 1 केलं, किती मिळालं आपल्याला? 2 मिळाला, सेकंडरी मिळालं. ह्या ठिकाणी नायट्रोजनची संख्या काय आहे का? नायट्रोजनवर असणाऱ्या हायड्रोजनची संख्या काय आहे का? नाही. म्हणजे 3 मायनस 0 काय झाला? 3 झाला. इथे 3 मायनस 0 काय झाला? 3 झाला. 3 म्हणजे टर्शरी, 2 म्हणजे काय तयार झाला? सेकंडरी तयार झाला. पण आता याच्यामध्ये सेकंडरी आहे कळालं आपल्याला. सेकंडरीमध्ये परत 2 टाईप पडले आणि टर्शरीमध्ये परत 2 टाईप पडले. सेकंडरीमध्ये 2 टाईप काय पडलेले आहे बघा, की याच्यामध्ये सिंपल त्यालाच काय म्हटलं जातं? सिमेट्रिक म्हटलं जातं आणि मिक्स त्यालाच काय म्हटलं जातं? अनसिमेट्रिक. म्हणजे आपल्याला माहिती आहे की NH मॉलिक्युल असणारच आहे. पण NH मॉलिक्युलला जर दोन्ही ग्रुप C2H5 आणि ह्या साईडला पण C2H5 दोन्ही ग्रुप जर सेम असतील, दोन्ही ग्रुप काय असतील? सेम असेल, तर त्याला सिमेट्रिक किंवा सिंपल सेकंडरी अमाइन म्हटलं. काय म्हटलं? सिमेट्रिक किंवा सिंपल. पण हे जर 2 वेगळे असतील, हे दोन समजा हा A ग्रुप आणि हा B ग्रुप, हे दोन्ही ग्रुप जर डिफरंट असतील, तर त्याला काय म्हटलं जातं? मिक्स किंवा अनसिमेट्रिक. फॉर एक्झाम्पल बघा, NH आहे, ओके. एकाला अटॅच काय झाला? CH3 अटॅच झाला आणि एकाला काय झाला? C2H5. आता या ठिकाणी इथिल ग्रुप आहे, या ठिकाणी मिथिल ग्रुप आहे. 2 वेगळे ग्रुप अटॅच झाले. काय अटॅच झाले? 2 वेगळे ग्रुप अटॅच झाले. म्हणून त्याला काय म्हटलं? मिक्स किंवा त्याला काय म्हटलं? अनसिमेट्रिक म्हटलं. मिक्स किंवा अनसिमेट्रिक. दोघांच्या बाबतीत रूल एकच, मिक्स आणि अनसिमेट्रिक. ओके. आता या ठिकाणी टर्शरी आहे, याचा अर्थ 3 ग्रुप असतील. किती असतील? 3 ग्रुप. कारण 3 हायड्रोजन काय झाले? रिप्लेस झाले. 3 हायड्रोजन म्हणजे तिन्ही ग्रुप जर सेम असतील, आता बघा याचं स्ट्रक्चर, तिन्ही मॉलिक्यूल, तिन्ही जे ग्रुप अटॅच झाले, तिन्ही जर ग्रुप सेम असतील, तिन्ही ग्रुप काय असतील? सेम असेल, तर त्याला काय म्हणायचं? सिमेट्रिक म्हणायचं. आणि तिन्ही ग्रुप काय असतील? डिफरंट असतील, तिन्ही ग्रुप. मग तिन्ही ग्रुपमध्ये डिफरंट काय? 2 सेम असू शकतात, 1 डिफरंट असू शकतो किंवा तिन्ही वेगवेगळे असू शकतात. ओके. मग ते जरी असेल तरी देखील तरी देखील तरी देखील ते काय असणार? मिक्स किंवा अनसिमेट्रिक असणार. बघा नीट समजून घ्या. सेकंडरीचे 2 टाईप बघितले, टर्शरीचे 2 टाईप बघितले. सेकंडरीमध्ये काय मिळालं? सिमेट्रिकल किंवा त्याला सिंपल म्हटलं आणि मिक्स किंवा त्याला अनसिमेट्रिकल. सिंपल किंवा सिमेट्रिकल म्हणजे 2 ग्रुप जे अटॅच होणार आहेत ते दोन्ही काय असले पाहिजेत? सेम असेल तर त्याला म्हटलं सिमेट्रिक. जर ते डिफरंट असेल त्याला अनसिमेट्रिक किंवा मिक्स म्हटलं. टर्शरीमध्ये काय होणार आहेत? तिन्ही हायड्रोजन रिप्लेस होणार आहेत. मग तिन्ही हायड्रोजन रिप्लेस झाले म्हणजे 3 नवीन ॲटम्स येणार आहेत, 3 नवीन ग्रुप्स येणार आहेत. 3 नवीन ग्रुप्स जर सेम असेल तर त्याला सिमेट्रिक म्हटलं आणि तिन्ही ग्रुप जर डिफरंट असेल तर त्याला काय म्हटलं? अनसिमेट्रिक. तिन्ही ग्रुपमध्ये पॉसिबिलिटी आहेत. तिन्हीही ग्रुप वेगळे असू शकतात किंवा 2 ग्रुप वेगळे आणि 1 ग्रुप सेम, 2 ग्रुप सेम आणि 1 ग्रुप वेगळा असेल तरी देखील ते काय असणार आहेत? मिक्स किंवा त्याला म्हटलं तर अनसिमेट्रिकल अमाइन्स म्हटलं. ओके. चला नेक्स्ट बघून घेऊ आपण. कारण सिंपल ह्याच्यामध्ये काय जास्त अवघड असं नाही. आता आपल्याला बघायचं IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. ओके. हे मग कॉमन नेम आणि IUPAC इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. बघा आता ह्या ठिकाणी हे स्ट्रक्चर दिसतंय. नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत? तर 3 आहेत. 3 म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रोपेन होतं. 3 कार्बन म्हणजे काय झालं? प्रोपेन तयार झालं. बघा नीट 1-2 मी सॉल्व्ह करून देतो, बाकी तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ओके. प्रोपेन झालं. ओके. त्याला अमाइन झालं. 2 नंबरला काय अटॅच झालं? अमाइनला. 2 नंबरच्या कार्बनला अमाइन नाव काय झालं? आयसो झालं. काय झालं? 2 नंबरच्या, बघा हे 3 आहेत, 2 नंबरला अटॅच झाला, त्याचं नाव झालं आयसोप्रोपिल. काय नाव झालं? आयसोप्रोपिल. आणि हा कोण आहे? कोणाचा ग्रुप आहे? अमाइनचा. मग नाव काय झालं? आयसोप्रोपिल अमाइन. काय तयार झालं? आयसोप्रोपिल अमाइन. हे काय झालं? कॉमन नेम झालं. काय झालं? हे कॉमन नेम. ओके. आणि IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना काय करणार आपल्याला? सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. हां,
तर ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय असला पाहिजे, जर फंक्शनल ग्रुप असेल तर तो लोएस्ट नंबर प्रायोरिटीला असला पाहिजे. मग ह्याला मी ज्याला म्हटलं 1 म्हटलं, याला म्हटलं 2 आणि ह्याला म्हटलं 3. हे 3 आहेत म्हणजे नाव काय झालं, प्रोपेन झालं. 3 आहेत म्हणून नाव काय झालं, प्रोपेन. ओके, 3 आहे झालं प्रोपेन. त्यानंतर त्यानंतर काय झालं, 2 नंबरला कोणता ग्रुप अटॅच आहे, अमाइन ग्रुप आहे. म्हणजे प्रोपेन 2 नंबरला काय अटॅच झाला, अमाइन, म्हणून काय झालं, प्रोपेन टू अमाइन तयार झालं. काय तयार झालं, हे प्रोपेन टू अमाइन. चला पुढचं बघा, सेम सगळ्या रूल सेमच आहे, याच्यामध्ये काही वेगळं नाही. जसं आता ह्यामध्ये वापरलं तेच या ठिकाणी दुसऱ्या आपण बघू आणि सॉल्व्ह करून बघू काय होतं. पहिल्यांदा काय, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. ओके, पण आता याच्यामध्ये किती कार्बन मिळाले आपल्याला, फक्त 2च मिळाले. नंबरिंग इथून दिलं काय आणि इथून दिलं काय सेमच येणार आहे, कारण इथे NH2 ग्रुप आणि इथे NH2 ग्रुप आहे. 2 आहेत म्हणजे याचं नाव काय झालं, इथिल झालं. 2 आहेत म्हणजे नाव काय झालं, इथिल. ओके, अमाइन ग्रुप अटॅच झालं, तिथे 1 नंबरला अटॅच आणि इथे आता इथं 1 म्हणला, इथं 2 म्हणला. ओके, पण आपल्याला कॉमन नाम द्यायचं आहे. 2 आहेत म्हणून त्याला नाव काय दिलं, डाय. 2 म्हणजे डाय आणि काय ग्रुप आहे, अमाइन ग्रुप आहे. म्हणजे काय झालं, डाय अमाइन तयार झालं. काय झालं, डाय अमाइन. आता CH2 आहे म्हणून नाव काय झालं त्याचं, इथिलीन झालं. काय झालं बघा, इथिलीन. इथिलीन डायअमाइन. काय तयार झालं, हे इथिलीन डायअमाइन. बघा या ठिकाणी काय आलं, हे इथिलीन डायअमाइन. आता मगाच्यासारखं IUPAC नॉमेनक्लेचर बघायचं आपल्याला. तर IUPACला काय करायचं, सेम मगाच्यासारखं. ह्याला म्हटलं 1, ह्याला म्हटलं 2 दिलं. 1 नंबरला आपण ग्रुप अमाइन प्रेझेंट आहे, 2 नंबरला आपण ग्रुप काय, अमाइन प्रेझेंट आहे. हा पॅरेंट कोण झाला इथला, इथेन तयार झाला. काय तयार झाला, इथेन. ओके, आता इथेनला 1 नंबरला आणि 2 नंबरला काय अटॅच झाला, अमाइन तयार झाला. ओके, पण किती अमाइन आहेत, 2 आहेत म्हणून काय झालं, डायअमाइन झालं. म्हणजे इथेन 1 2 डायअमाइन. इथेन काय झालं, 1 2 डायअमाइन तयार झालं. बघा, इथेन 1 2 डायअमाइन. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, जो कॉमन नेम आणि IUPAC नॉमेनक्लेचर लक्षात ठेवायचे काय, आपल्याला रूल माहीत असेल तर लक्षात ठेवायची गरज नाही, डायरेक्टली आपण तुम्ही सॉल्व्ह करून, आता जसं आपण सॉल्व्ह करतोय त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. आता बघा या ठिकाणी बेन्झिन रिंगचं बघू आपण. आता जर बेन्झिन रिंग आहे, हा जर समजा इकडं बघा, आता सोपं आहे ह्याच्यात, तर पण काय अवघड नाही, पण आपल्याला जर याचं डिस्टिंग्विश करता आलं तर अजून सोपं होऊन जाईल. ह्याचं नाव झालं बघा, हा जर झाला एवढं जर घेतलं तर याचं नाव झालं टोलिन झालं. काय झालं, हे टोलिन. आणि हे जर घेतलं, फक्त काय घेतलं आपण, हा NH2 घेतला तर याचं नाव काय झालं, ॲनिलिन झालं. काय झालं, ॲनिलिन झालं. ओके, आता कॉमन नेम करायचं आहे. कॉमन नेम आता बघा, हे टोलिनला काय केलं, पॅरा पोझिशनला, ओके, NH2 काय केला, अटॅच झालेला. आता हे सोडून द्या. ओके, म्हणजे आपल्याला समजले की टोलिन कशाला म्हणलं आणि ॲनिलिन कशाला म्हणलं. आता हे एकत्रच अटॅच झालेत, कोण, CH3 आणि NH2. आता कोणत्या पोझिशनला आहे बघा, तर ही पॅरा टोलिन होतं. ओके, मग टोलिनला काय झालं, अमाइन ग्रुप अटॅच झाला. याचं नाव काय झालं बघा, टोलिडीन तयार झालं. काय झालं, टोलिडीन. आणि कोणत्या पोझिशनला आहे, पॅरा पोझिशनला आहे. याचं नाव काय झालं, पॅराप्टोलिडीन. आता याचं IUPAC नॉमेनक्लेचर करायचं आहे, तर पॅरेंट काय पकडलं, तर ॲनिलिन पकडला. पॅरेंट काय पकडला, हा पकडला. ह्याचं नाव काय रे, तर ह्याचं नाव आहे ॲनिलिन. ओके, मग आता ह्याचं नाव ॲनिलिन झालं तर नंबर द्यायचं. ज्या फंक्शन ग्रुपच्या कार्बन अटॅच आहे त्याला म्हटलं 1, ह्याला म्हटलं 2, ह्याला 3 आणि ह्याला 4. 4 नंबरला CH3 ग्रुप आहे. CH3 ग्रुप म्हणजे कोण झाला, मिथिल झाला. म्हणजे काय झालं, 4 मिथिल ॲनिलिन झालं. काय तयार झालं, 4 मिथिल ॲनिलिन. बघा या ठिकाणी 4 मिथिल ॲनिलिन. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, त्याचे नॉमेनक्लेचर बघायचे आहेत, IUPAC नॉमेनक्लेचर बघायचे आहेत. हे सगळे एक्झाम्पल लक्षात ठेवा. हां, या ठिकाणी आता बघा, मगाशी मी जे सांगितलं होतं ॲरोमॅटिक अमाइन आणि नॉन ॲरोमॅटिक ॲलिफॅटिक अमाइन्स. आता NH2 डायरेक्टली याला अटॅच झालेला नाही, त्यामुळे हा ॲरोमॅटिक अमाइन होत नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके, फंक्शनल ग्रुप जर बेन्झिनला जर अटॅच झाला नाही तर बेन्झिन न राहता त्याला फेनिल म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, फेनिल. फंक्शनल ग्रुप जर ह्याला अटॅच झाला असता तर बेन्झिन, त्याचं नाव काय झालं असतं, अमायनो बेन्झिन झालं असतं. काय तयार झालं असतं, अमायनो बेन्झिन. त्याला कॉमन नाव काय, ॲनिलिन आहे. कॉमन नेम इज ॲनिलिन. ओके, नाव इन दिस केस हा जो अटॅच झालेला आहे बेन्झिलला, आता बेन्झिल म्हणजे काय, C6H5CH2. मग ह्याला काय म्हणलं, बेन्झिल म्हणलं. काय म्हणलं त्याला, बेन्झिल. आणि हा कोण आहे, अमाइन. हा जर टोटल जर ग्रुप बघितला बेन्झिनला, CH2 ग्रुप, त्याला म्हणलं जातं बेन्झिल. ह्याला काय म्हणलं, बेन्झिल. आणि त्याला अटॅच कोण झाला, NH2 म्हणजे कोण, अमाइन झाला. म्हणजे काय नाव झालं, बेन्झिल अमाइन तयार झालं. काय तयार झालं, बेन्झिन अमाइन. हे कॉमन नेम आहे. आता IUPAC नॉमेनक्लेचर नेम समजून घ्या. आता काय झाला, एकच कार्बन प्रेझेंट आहे आणि एकाच कार्बनला अटॅच काय झाला आहे, अमाइन अटॅच झालेला आहे. म्हणजे याचं नाव काय झालं, मिथेन अमाइन तयार झालं. काय तयार झालं, हे सोडून दिलं, अजून आपण ह्याचा विचारच केला नाही. मिथेन अमाइन.
त्या 1 नंबरच्या कार्बनला कोण अटॅच झालेला आहे? हा आता म्हटलं मी फंक्शनल ग्रुप डायरेक्टली अटॅच नसेल तर त्याचं नाव होतं फेनिल होतं. काय होतं याचं नाव? फेनिल. मग आता फंक्शनल अटॅच नाही, मग ह्याचं नाव काय झालं? फेनिल झालं. मग नाव काय झालं? फेनिल. काय तयार झालं? फेनिल मिथेनामाइन. काय तयार झालं? फेनिल मिथेलामाइन. बघा या ठिकाणी फेनिल मिथेलामाइन. फंक्शनल ग्रुप डायरेक्टली म्हणजे NH2 डायरेक्टली बेन्झिनला अटॅच झाला असता तर अमायनो बेन्झिन झालं असतं किंवा त्याचं कॉमन नेम ॲनिलीन होतं, ॲनिलीनच्या फॉर्ममध्ये आलं असतं. ओके, पण आता या ठिकाणी काय फंक्शनल ग्रुप अटॅच झाला नाही. बेन्झिन ग्रुपला CH2 ग्रुप त्याला बेन्झाईल म्हणलं जातं. बेन्झाईलला काय अटॅच झालं? NH2 म्हणजे बेन्झाईल अमाइन तयार झालं. ओके, इथं परत पॅरा, इथं फक्त काय केलंय, हा जर ग्रुप बघितला, ही सोडला तर काय तयार झालं आपल्याला? तर हे ॲनिलीन तयार झालं. काय तयार झालं? हे ॲनिलीन. मला 1 1 2 3 4 4 नंबर हे ॲक्च्युअली पॅरा. आर्थो, मेटा आणि पॅरा. आर्थो, मेटा आणि पॅरा. पॅराला कोण आहे? ब्रोमिन आहे. पॅरा ब्रोमो ॲनिलीन. पॅरा ब्रोमो ॲनिलीन. आणि हे जर ॲनिलीन जर पकडलं, नंबर टाकला 1 2 3 4. 4 नंबरला काय टाकायचं? ब्रोमिन म्हणजे 4 ब्रोमो ॲनिलीन. काय तयार झाले? 4 ब्रोमो ॲनिलीन. तर अशा पद्धतीचे IUPAC नॉमेनक्लेचर आहेत. सिंपल आहे, याच्यात तसं काही अवघड नाही. तर इझिली येतील असे इझिली नॉमेनक्लेचर आहेत आणि ह्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तसा बघितला तर अमाइन हा खूप म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे ऑर्गॅनिकचे टॉपिक्स आहेत, जसं अल्डिहाइड, कीटोन, कार्बोझॅलिक ॲसिड, त्याच्यापेक्षा सगळ्यात सिंपल टॉपिक कोण आहे? तर तो अमाइन आहे. सगळ्यात सिंपल टॉपिक आहे. म्हणजे 100% मार्क मिळतील असा टॉपिक हा अमाइन आहे. ओके, ही परत सेकंड, ते सगळे प्रायमरी अमाइन होते. ओके, आता सेकंडरी अमाइन आहे, कसं ओळखायचं तेही तुम्हाला शिकवलेलं आहे. आता 2 ग्रुप अटॅच झालेले आहेत बघा. म्हणजे हा काय झाला? NH2 आहे, 2 हायड्रोजन काय झाले? रिप्लेस झाले. आता हा जो ग्रुप आहे, आता हे वेगळा ग्रुप तयार झाला, हा वेगळा ग्रुप आहे. हा ग्रुपला बघा, इथे मी स्ट्रक्चर काढून तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह करून दाखवतो. CH2 CH3 CH2 NH आणि काय तयार झाला? CH3. आता ह्याचं नाव काय झालं? ह्याचं नाव झालं इथेन. म्हणजे आता ह्याचं नाव झालं इथिल झालं. ह्याचं नाव काय झालं? ह्याचं नाव झालं मिथिल झालं. काय झालं? हे मिथिल. आणि हा NH2 म्हणजे कोण आहे? तो आहे अमाइन आहे. नाव झालं तयार, इथिल मिथिल अमाइन. इथिल मिथिल अमाइन. सिंपल एवढंच. बघा कुठे गेलं आपल्याला? हो, येत आहे इथिल मिथिल अमाइन. काय तयार झाले? इथिल मिथिल अमाइन. एवढं सिंपल आहे. काय केलं आपण? हा ग्रुप सोडून दिला. त्याच्या पुढचे नंबर कोण आहेत बघितलं? त्याचं नाव आलं इथिल, ह्याचं नाव आहे मिथिल आणि एन आला. एनला अटॅच काय झाला? हायड्रोजन रिप्लेस झालं. तो अमाइनच आहे, फक्त हायड्रोजन काय झाला? रिप्लेस झाला. इथिल मिथिल अमाइन तयार झालं. आता याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर IUPAC नॉमेनक्लेचर बघा कुठे गेलं? हा IUPAC नॉमेनक्लेचर. मग हां, आता नायट्रोजनला काय झालेलं आहे? तर नायट्रोजनला जर अटॅच झाले असतील, नायट्रोजनला काय झालं असेल? अटॅच झालेला असेल, तर मात्र त्याला एन म्हणायचं. काय म्हणायचं? एन. ओके, म्हणजे बघा एक लक्ष घ्या. आता हा जर नुसता बघितला असता तर ह्याचं नाव झालं असतं इथिल अमाइन तयार झालं असतं. काय तयार झालं असतं? हे इथिल अमाइन. मग आता इथिल अमाइन तयार झालं असतं. मग आता मग याला अटॅच कोण झालेला आहे? मिथिल ग्रुप अटॅच आहे. हा आज बघा, आपल्याला काय बघायचं आहे? IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन पाहिजे. काय पाहिजे? लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. मग आता मी हा पार्ट घेईल का हा पार्ट घेईल? तर 100% हा घेणार, कारण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्बन आहे. 2 कार्बन इकडे, 1 कार्बन. मग पॅरेंट तयार झाला. कोण झाला? इथिल अमाइन. हा काय झाला? पॅरेंट तयार झाला. काय झाला? इथिल अमाइन. आता इथिल अमाइन म्हणजेच काय झाला? इथेन अमाइन तयार झाला. काय तयार झाला? पॅरेंट कोण झाला? इथेन अमाइन. आता इथेन अमाइनला कोण अटॅच झालेला आहे? CH3. CH3 कुणाला आहे? नायट्रोजनला अटॅच आहे. म्हणजे हे कसं आहे बघा, असं स्ट्रक्चर आहे, हे असं आहे. CH3 C2H5 आणि इथं कोण आहे? H प्लस. CH3 कुणाला डायरेक्टली अटॅच आहे? नायट्रोजनला आहे, म्हणून एनला अटॅच आहे. म्हणून एन कोण अटॅच आहे? मिथिल, म्हणून एन मिथिल इथेन अमाइन. बघा आता इथं डाय आलं, हे चुकलं बघा, हे यांचं एन मिथिल इथेन अमाइन. काय तयार झालं? एन मिथिल इथेन अमाइन. चला पुढचं बघून घ्या. आता सेम आता ह्याच्यामध्ये काय वेगळं वेगळं नाही. बघा हे स्ट्रक्चर बघून घ्या. आता हे फेनिल फेनिल आहे, याचा अर्थ इथे C6H5 आहे. टायपिंग मिस्टेक आहे बघा. इथं कोण आहे? C6H5. इथे 6H5. आता हे सिमेट्रिक आहे बघा. हे कसं आहे? दोन्ही ग्रुप सेम आहेत म्हणजे काय झालं? सिमेट्रिक झालं. काय झालं? हे सिमेट्रिक. आता हे सिमेट्रिक झाल्यानंतर आता बघा, हे अमाइन ग्रुप आहे, हा फेनिल ग्रुप आहे, हा फेनिल आहे. 2 फेनिल आहेत. 2 फेनिल म्हणजे काय झालं? डायफेनिल. 2 फेनिल म्हणजे
डायफेनिल, आणि हा कोण आहे, अमाइन. नाव काय झालं, डायफेनिल अमाइन झालं, हे डायफेनिल अमाइन. ओके, मगाच्यासारखं आता काय करायचं बघा, लॉंगेस्ट बघायचं. तर हा घेतला का, हा घेतला, दोन्ही सेम आहे. ह्याचं नाव काय झालं, अमायनो बेन्झिन झालं. काय झालं हे, अमायनो बेन्झिन. काय तयार झालं हे, अमायनो बेन्झिन. किंवा त्याला अजून काय म्हटलं जातं, बेन्झिन बेन्झिन अमाइन. काय म्हटलं त्याला, बेन्झिन अमाइन. आता बेन्झिन अमाइनला हा ग्रुप काय झाला, अटॅच झालेला. कोण आहे, C6, म्हणजे कोण आहे, फेनिल आहे. कोणाला, नायट्रोजनला. म्हणजे एन फेनिल काय तयार झालं बघा, एन फेनिल बेन्झिन अमाइन. तर अशा पद्धतीचं आहे. 2 झाले सेकंडरी. ओके, एक काय होतं, सिमेट्रिक होता. त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये टर्शरीमध्ये बघा, ओके, टर्शरीमध्ये बघू आपण. इथे हा ग्रुप आहे, एक काय झालं, इथिल आहे. हा कोण आहे, मिथिल आहे. हाही कोण आहे, मिथिल आहे. म्हणजे इथिल आहे आणि 2 मिथिल आहे. म्हणजे इथिल 2 मिथिल म्हणजे डायमिथिल इथिल डायमिथिल अमाइन. बघा काय मिळालं आपल्याला, इथिल डायमिथिल अमाइन. आता IUPAC नॉमेनक्लेचर बघायचं. लॉंगेस्ट कोण मिळाला, हा मिळाला. ह्याचं नाव काय आहे, इथेन अमाइन. काय नाव ह्याचं, इथेन अमाइन. ओके, आता ह्या नायट्रोजनला CH3 ग्रुप आहे, अजून नायट्रोजनला CH3 ग्रुप आहे. म्हणजे 2 नायट्रोजनला ग्रुप आहे. याचा अर्थ N म्हणजे एक झाला, N म्हणजे दुसरा झाला. दोन्ही ग्रुप सेम आहेत, म्हणजे 2 डाय मिथिल, N डाय मिथिल काय तयार झाला, इथेन अमाइन तयार झाला. बघा, N डायमिथिल इथेन अमाइन तयार झालं. तर अशा पद्धतीचे सिंपल नॉमेनक्लेचर आहे, याच्यामध्ये जसं काही जास्त डिफिकल्ट आहे असं काही नाही. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. ही अनसिमेट्रिक आहे, हाही अनसिमेट्रिक आहे, आपल्याला समजते. हे तिन्ही ग्रुप वेगळे आहेत, हा तिन्ही ग्रुप आहेत. हा आणि हा एवढा, ह्याच्यामध्ये दोघांमध्ये काही फरक नाही, फक्त वाढवले. आता मग पॅरेंट कोण होईल, हा पॅरेंट होईल IUPAC नॉमेनक्लेचर. इथं काय आहे बघा, हे प्रोपिल आहे, या ठिकाणी इथिल आहे, या ठिकाणी कोण आहे, मिथिल आहे. ओके, मग आता ABCD नुसार गेलं आपण, इथिल, मिथिल आणि प्रोपिल. इथिल, मिथिल, प्रोपिल आणि अमाइन तयार झालं. ह्याच्या ठिकाणी काय होणार आहे बघा, हा जर ग्रुप पॅरेंट बघितला म्हणजे प्रोपेन अमाइन तयार झाला. पॅरेंट काय झाला, प्रोपेन अमाइन तयार झाला. ह्याला अटॅच काय झालं, Nला इथिल आहे, Nला मिथिल आहे. बघा, N इथिल आहे, Nला मिथिल आहे. ओके, N इथिल, N मिथिल, प्रोपेन 1 अमाइन तयार झालं. तर अशा पद्धतीचं मॉलिक्यूल काय होतील, तयार होतील. IUPAC नॉमेनक्लेचर सिंपल आहे, याच्यात काय अवघड नाही, जास्त काय रॉकेट सायन्स नाही. फक्त लक्षात आलं पाहिजे. ही जर ट्रिक्स लक्षात आली तर इझिली तुम्ही काय करू शकता, हे क्वेश्चन्स IUPAC तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला असे एक्झाम्पल दिले जातील हे, आणि तुम्हाला विचारलं जाईल की विच इज प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, किंवा कोणाची रिएक्शन होते का नाही होत. ओके, मग हायड्रोजन रिप्लेसेबल असेल तर रिएक्शन होईल, अदरवाईज होणार नाही. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला या टॉपिकवर विचारला जाईल. किंवा ही जर दिलं जाईल NN डायमिथिल किंवा अशा पद्धतीचा मॉलिक्यूल, हा मॉलिक्यूल समजा दिला जाईल आणि तुम्हाला सांगितलं असायलेशन होईल का, तर 100% नाही होणार. का, तर इथं रिप्लेसेबल हायड्रोजन प्रेझेंट आहे का नायट्रोजनवर, तर नाही. त्यामुळे रिप्लेसेबल हायड्रोजन प्रेझेंट नसेल तर रिएक्शन होणार नाही. म्हणजे ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक रिएक्शन, ॲलिफॅटिक असू दे किंवा ॲरोमॅटिक असू दे, प्रायमरी किंवा सेकंडरी असेल तर असायलेशन प्रोसेस होते. का होते, तर त्या ठिकाणी रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम 1 किंवा 2 प्रेझेंट असू शकतात, तर होऊ शकते. ज्या ठिकाणी हायड्रोजन प्रेझेंटच नाही नायट्रोजनवर, तर त्या ठिकाणी रिएक्शन होणार नाही. असाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. चला पुढचं बघून घ्या आपण. हां, आता फिजिकल प्रॉपर्टी आणि बेसिसिटी ऑफ अमाइन्स बघायचं आहे. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये पहिल्यांदा काय बघायचं आहे, आपल्याला बॉइलिंग पॉईंट बघायचा आहे. बघा, बेस राऊंड द एक्सटेंड ऑफ इंटरमॉलिक्युल, हे सगळं कशावर डिपेंडंट आहे, ते आहे इंटरमॉलिक्युल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जे 4-5 टाईप्स आपण बघितलेले आहेत. ओके, ऑब्झर्व ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ आयसोमेरिक अमाइन्स, तर सेम असेल, आयसोमेरिक असेल तर प्रायमरीचा बॉइलिंग पॉईंट काय असेल, जास्त, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर काय असणार आहे, टर्शरी असेल. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि समजा वेगवेगळे कंपाऊंड्स असतील, वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असेल, तर सगळ्यात जास्त कोणाचा राहतो, कार्बोझिलिक ॲसिड, त्यानंतर कोण आहे अल्कोहोल, त्यानंतर कोण अमाइन, त्यानंतर काय असणार आहे, अल्केनस. सगळ्यात जास्त काय असणार आहे, कार्बोझिलिक ॲसिड, त्यानंतर अल्कोहोल, त्यानंतर अमाइन्स, त्यानंतर अल्केन असेल. बॉइलिंग पॉईंट संपला. सोलिबिलिटी बघून घ्या. सोलिबिलिटी ऑफ अमाइन इन वॉटर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग मोलार मास. जसं मोलार मास वाढत जाईल तर जसं त्याचा बॉइलिंग सोलिबिलिटी काय होणार आहे, कमी कमी होणार. म्हणजे छोटे मॉलिक्युल असतील तर इझिली डिझॉल्व्ह होतील. छोटे मॉलिक्युल म्हणजे मिथ्या अमाइन असेल किंवा इथ्या अमाइन असेल, ते लवकर डिझॉल्व्ह होतील. मग आपण जर त्यापेक्षा जास्त क्वांटिटी घेतली, प्रोपेन अमाइन किंवा ब्युटेन अमाइन, पेंटेन अमाइन, तर जसं मॉलिक्युल वेट वाढत जाईल तसं त्याची सोलिबिलिटी कमी कमी होत जाते. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. वॉटर डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग मोलार मास. सोलिबिलिटी बघायचे, ह्या सगळ्या कंपाऊंड जर बघितलं तर अल्कोहोल काय जास्त सोल्युबल आहे, त्यानंतर अमाइन, त्यानंतर कोण आहे, अल्केन्स आहे. वॉटर सोलिबिलिटी ऑफ अल्कोहोल
अमाइन्स अँड अल्केन्स ऑफ अ कम्पेरेबल मोलार मास इन वॉटर. अल्कोहोल इझिली सोल्युबल होईल, त्यानंतर अमाइन्स, त्यानंतर काय अल्केन. बेसिक स्ट्रेंथमध्ये थोडासा स्ट्रेंथ बघताना ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफॅटिक अमाइनचे, तर लक्षात घ्या इथं काय झाला, हे अमोनिया आहे, त्यानंतर कोण आहे प्रायमरी आहे, त्यानंतर कोण आहे सेकंडरी आहे, त्यानंतर कोण आहे टर्शरी आहे. पण लक्षात ठेवा ह्या जो सेकंडरी आहे, सेकंडरी म्हणजे स्ट्रेंथ वाढत वाढत जाईल. म्हणजे अमोनियापासून स्ट्रेंथ वाढली कुठं प्रायमरी, प्रायमरीपासून वाढली कुठं सेकंडरी. पण सेकंडरीचीच जास्त आहे कशापेक्षा टर्शरी. म्हणजे टर्शरीपेक्षा म्हणजे सगळ्यात जास्त बेसिक स्ट्रेंथ जर विचारली तर ती कशाची असते, ती असते सेकंडरीची. ती कशाची आहे, सेकंडरीची. ओके, पीके व्हॅल्यू बघा आपण ॲलिफॅटिक, पीके बी ॲक्च्युअली असेल ॲलिफॅटिक अमाइन्स, तर मग ह्याच्या बरोबर अपोजिट लक्षात ठेवायचे, म्हणजे बरोबर अपोजिट. मग काय करायचं, इथं काय लेस दॅन आहे, तिथं काय ग्रेटर दॅन आहे, सेम ह्याच्या बरोबर अपोजिट. जसं बेसिक स्ट्रेंथ बघितली, त्या बेसिक स्ट्रेंथवरूनच तुम्हाला काय करायचं आहे, पी के बी व्हॅल्यू. आता इथे काय दिलेलं आहे, इथं काही चाललं नाही, पी के बी व्हॅल्यू लक्षात ठेवायची, बरोबर अपोजिट. ॲलिफॅटिक अमाइनची जर स्ट्रेंथ बघितली तर बघितला काय आपण की सगळ्यात जास्त कोण, सगळ्यात कमी कोण आहे, NH3. त्यानंतर काय झाला, RNH2. त्यानंतर कोण झाला, R2NH. ओके, आता हा R2NH सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर कोण आहे, R3N. काय तो, R3N टर्शरी. आणि याच्या बरोबर अपोजिट, बरोबर अपोजिट कशाची आहे, PKBची स्ट्रेंथ आहे. याच्या बरोबर अपोजिट काय, PKBची स्ट्रेंथ आहे. म्हणजे सगळ्यात काय होणार बघा, काय येणार आहे, NH3 हा असेल ग्रेटर. त्यानंतर RNH2 ग्रेटर. त्यानंतर काय असणार आहे, R2NH. आणि त्यानंतर R2NH नंतर उलटं इथे येईल, इथं काय येणार आहे, R3 काय येणार आहे, N येणार आहे. ओके, चला. त्यानंतर अरिल अमाइन्स म्हणजे ॲरोमॅटिक अमाइन्स आर विकर बेस दॅन द अमोनिया आणि ॲलिफॅटिक अमाइन्स. म्हणजे ॲरोमॅटिक अमाइन हे कसे आहेत, विकर बेस आहेत कशापेक्षा, अमोनिया आणि ॲलिफॅटिक अमाइन्सपेक्षा. हे ट्रेंड्स लक्षात ठेवायच्या, ट्रेंड्सवर तुम्हाला क्वेश्चन 100% भेटतीलच. ओके, आपण या ठिकाणी जेवढे कन्सेप्ट घेतलेत, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करण्याचा आपण काय करतोय, प्रयत्न करतोय, लक्षात घ्या. म्हणजे प्रिव्हियस इयरला, लास्ट इयरला जेवढे जेवढे क्वेश्चन्स ज्या ज्या कन्सेप्टवर विचारलेले आहेत, त्या सर्व कन्सेप्ट आपण एकत्र केलेले आहेत, गॅदर केलेले आहेत, कंपाईल केले आहेत, आणि मग ते आपण तुम्हाला शिकवतोय. याचा अर्थ फक्त एवढ्या जर कन्सेप्ट व्यवस्थित जर केल्या तर तुम्हाला काही अडचणी येणार नाही, कारण त्याच कन्सेप्टवर तुम्हाला काय होईल, क्वेश्चन विचारला जाईल. क्वेश्चन फक्त पुढं मागं फिरवून विचारला जाईल, पण कन्सेप्ट आपली काय असणार, तीच असेल. त्यामुळं छोट्या कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त कसे मार्क पडू शकतील, तर त्यासाठी हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे. चला, प्रिपरेशन अँड रिएक्शन ऑफ ॲलिफॅटिक अमाइन. ॲलिफॅटिक अमाइन तयार करायचे आहेत. पहिलं काय दिले आहेत, काही रिएक्शन मी सॉल्व्ह करून देईन, बाकी तुम्हाला बघायचं आहे. बघा पहिले काय दिलेलं आहे, ब्रोमो इथेन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, ब्रोमो इथेन. ब्रोमो इथेनचे अल्कोहोलिक NH3 बरोबर काय केली, रिएक्शन केली. लक्षात ठेवा हा BR आहे, इथला H एकत्र येऊन बाहेर पडला कोण, HBr. राहिलं कोण, NH2 अटॅच झाला आणि काय तयार झालं, इथेन अमाइन तयार झालं. काय तयार झालं, इथेन अमाइन तयार झालं. त्याला म्हणला अमोनोलायसिस, कारण अमोनियाचा वापर केला. अमोनोलायसिस, BR गुड लिव्हिंग ग्रुप आहे, निघून गेला आणि त्या ठिकाणी कोण आला, NH2 ग्रुप आला. ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे जास्त, कारण ह्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारला जातो. नायट्रो ग्रुपचं अमाइन ग्रुपमध्ये कन्व्हर्जन काही विशेष केलेलं नाही आहे. हे नायट्रो इथेनचं आहे. हा NO2 ग्रुप कन्वर्ट केला कशामध्ये, NH2 मध्ये. ओके, इथे SnHCl दिला जाईल, त्यानंतर किंवा ZnHCl दिला जाईल, किंवा FeHCl दिला जाईल. ओके, कोणत्याही रेजंट ह्या पद्धतीचा दिला जाईल, जे काय करतं, नायट्रो ग्रुपचं कशामध्ये कन्वर्ट करतं, NH2 ग्रुपमध्ये करतं. कशामध्ये करतं, NH2 ग्रुपमध्ये. त्यानंतर बघा ॲसिटोनायट्राइल. ॲसिटोनायट्राइल हा N मॉलिक्युल काय करायचा, हा N मॉलिक्युल बघा, इकडे लक्ष द्या, ह्याचे क्वेश्चन तुम्हाला भेटेल बघायला उद्याच्या लेक्चरमध्ये. ह्याला काय करावं लागतं, याच्यामध्ये 4 हायड्रोजन ॲडिशन केली. काय केली, 4 ॲडिशन. कुणाच्या प्रेझेन्समध्ये, तर Na इथॅनॉल. कशाच्या, Na इथॅनॉल. रिॲक्शन नाव काय, मेंडियस रिॲक्शन. हे विचारलं जाईल तुम्हाला. हा रिएजंट दिला जाईल आणि विचारला जाईल विच इज रिॲक्शन, तर ते मेंडियस रिॲक्शन आहे. आता काय होते बघा, इथे बघा 2 बॉन्ड आहेत. आता एक बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन तयार होतं, एक बॉन्ड काय होतं, 2 इलेक्ट्रॉन तयार होतं. बघा इथं आता हे कसं होईल बघा, CH3 मी बॉन्ड काढून टाकलं, एक इथं काय आलं, N. 2 इलेक्ट्रॉन, इथे 2 इलेक्ट्रॉन आले, इथे 2 इलेक्ट्रॉन आले, समजण्यासाठी आहे बरं का. आणि मग इथं हायड्रोजन अटॅच होती, इथे एक हायड्रोजन अटॅच झाला, इथे एक हायड्रोजन अटॅच झाला, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. कसं तयार झालं बघा स्ट्रक्चर, CH3 CH2 आणि काय तयार झालं, NH2. आलं का, CH3 CH2. म्हणजे
आपल्याला काय मेकॅनिझम कसं झाला आणि कुठला निगेटिव्हचा अटॅक कशावर झाला हे आता आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. आपल्याला काय गरज आहे, आपल्याला डायरेक्टली आन्सर आलं पाहिजे आणि मग तसंच लक्षात ठेवायचं आपल्याला. मग आता मेकॅनिझम करत बसलं तर काय उपयोगाचं नाही. तर मी सिंपल ट्रिक सांगितली की सी ट्रिपल बॉन्ड एन आहे, त्याचं कन्व्हर्जन कसं करू शकतो. आणि जी रिएक्शन आहे ही विचारलं जाईल तुम्हाला, ती कोणती रिएक्शन आहे, मेंडिस रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे, मेंडिस रिएक्शन आहे. मेंडिस रिएक्शन थ्रू करायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी काय होतं, अमाइड ग्रुप आहे सी, तो हा बरोबर आहे. मग आता याचं काय, डाय इथिल इथर आहे. मग हा सी डबल बॉन्ड ओचं कन्वर्जन कशामध्ये होतं, CH2, म्हणजे काय तयार होणार आहे, इथेन अमाइन तयार होतं. त्यानंतर हे गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस आहे. हा NH2 मॉलिक्यूल काय होतं, त्यातून ब्रेक होतं. काय होतं याच्यातलं, NH2 मॉलिक्यूल. ओके, हे काय होणार आहे, ब्रेक होईल, हा निघून जाईल. आपल्याला काय तयार होणार आहे, CH3 CH2 NH2 हा मॉलिक्यूल तयार होते. हे तशाच रिएक्शन्स आहेत, फक्त आपल्याला थोडेसे लक्षात घ्यायचे आहेत. कार्बिल अमाइनची एक टेस्ट तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो मॅक्झिमम टाईप. हे कार्बिल अमाइन, हे कार्बिल अमाइन बघा, हीच C2H5N ट्रिपल बॉन्ड C2H5 इथिल आयसोसायनाइड. ओके, आणि मग याची रिएक्शन केल्यानंतर परत काय तयार होतं, इथेन अमाइन तयार होतं. कार्बिल अमाइन टेस्ट तुम्हाला विचारले जाईल. त्यासाठी रिएजन कोणता वापरला हाही क्वेश्चन विचारला जाईल. तर रिएजन काय वापरला जातो, CHCl3 क्लोरोफॉर्म वापरला जातो. ओके, आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड क्लोरोफॉर्मची एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. त्या ठिकाणी परत अजून काय विचारलेलं आहे, इथेनॉल आहे. इथेनॉलमध्ये काय केलं, NaNO2 ची रिएक्शन केली, तरी काय तयार झालं, अमाइन्स तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला ह्या रिएक्शनवर विचारले जातील. हे थोडंसं रिएक्शन बघून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या, कारण सगळे आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑल रिएक्शन इन वन पेजेस, म्हणजे ह्या ॲलिफॅटिक अमाइनच्या रिएक्शन. ओके, तर त्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. ओके, ह्या तर राहिलेल्या एक 2 रिएक्शन्स, त्याच्यामधलेच 2 राहिलेले रिएक्शन्स आहेत. ओके, इथं काय दिलं आहे, प्रोपेन अमाइड दिलेला आहे. हा प्रोपेन अमाइड मग अशीच बघितलेली एक, ही काय आहे, C6, नाही ॲक्च्युली C2H5 आहे. हो का, C2H5 ही जी स्ट्रक्चर दिली ही आहे, C2H5 C डबल बॉन्ड O आणि कोण आहे, NH2. रिएक्शन कोणाबरोबर केली, Br2 प्लस काय केलं, KOH. ही जी Br2 प्लस KOH, त्याला हॉफमन डिग्रेडेशन म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, हॉफमन डिग्रेडेशन. म्हणजे हा C डबल बॉन्डचं डिग्रेडेशन होईल आणि त्या ठिकाणी काय येणार आहे, H2 येणार आहे. म्हणजे अमाइन मॉलिक्यूल काय झालं, तयार झालं. हॉफमन काय, डिग्रेडेशन आहे. ओके, आणि हॉफमन एलिमिनेशन या ठिकाणी दिलेलं आहे बघा. हा काय की इथिल डायमिथिल अमोनियम आयोडाईड. इथिल डायमिथिल अमोनियम आयोडाईड काय होतं, हे I2 मॉलिक्यूल इथून निघून जाऊन त्या ठिकाणी ह्याच्यातला बघा H2 आहे, म्हणजे H प्लस आणि काय आला, OH मायनस. म्हणजे हा H आहे, इथला Ag आहे, इथला आय जाईन, इथं काय होणार आहे, सिल्वर आयोडाईड तयार होईल. इथला OH मायनस या ठिकाणी पोझिशन घेईल. तयार काय होणार आहे, आयोडाईडच्या ठिकाणी काय तयार झालं, हायड्रॉक्साईड. परत त्या हायड्रॉक्साईडचे त्याला हिटिंग दिलं तर इथिलीन आणि ट्रायमिथिल अमाइन, म्हणजे हा इथला बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होईल. काय होणार, इथला बॉन्ड काय झाला, ब्रेक झाला. म्हणजे इथं काय होणार, CH2 तयार झालं. त्यानंतर ट्रायमिथिल अमाइन तयार झाला आणि काय तयार झालं, वॉटर मॉलिक्यूल याच्यामध्ये इलिमिनेट झालं. चला नेक्स्ट बघून घेऊ आपण. 2च रिएक्शन आता राहिलेले आहेत. आता हे प्रिपरेशन ऑफ ॲनिलीन तयार करायचं आहे. मग अशी शिकवलं आपण. हे SnHCl असेल किंवा ZnHCl असेल तर नायट्रोबेन्झिन नायट्रो ग्रुप मधचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ॲनिलीनमध्ये होतं. ओके, आता हे तयार झाल्यानंतर ह्या ॲनिलीन बरोबर रिएक्शन केलेली आहेत बघा. 1-2 रिएक्शन तुम्हाला दाखवतो. मग बघा या ठिकाणी पुन्हा ती टेस्ट आली, कार्बिल अमाइन टेस्ट आलेलं आहे, मगाची सेम ॲज इट इज आहे. ओके, त्यानंतर ह्या ठिकाणी बघितलं आपण NaNO2चं, त्याचं N2 डायझोटायझेशन होतं. काय होतं, याचं डायझोटायझेशन होतं. नवीन एखादा ग्रुप आपल्याला अटॅच करायचा असेल तर या ठिकाणी आपण इझिली काय करू शकतो, अटॅच करू शकतो. पुढच्या रिएक्शन त्याच्यामध्ये आहेत बघा. 1-2 रिएक्शन मी सांगतो, बाकी फक्त बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. चला एक आपण बघून घेऊ. काय दिलेलं आहे, ॲनिलीन दिलेलं आहे. काय, ओके, ॲनिलीन आहे आणि ॲनिलीनची रिएक्शन कोणाबरोबर करायची आपल्याला, तर इथं पिरिडिन CH3 अनहायड्राईड दिलेलं आहे बघा. कसं आहे ते, CH3 C डबल बॉन्ड O, त्यानंतर C डबल बॉन्ड O आणि काय, CH3. ओके, ॲसिटिक अनहायड्राईड आहे आणि त्याला हीट दिलेली आहे आणि इन प्रेझेन्स ऑफ पिरिडिन. मग काय होतं बघा, इथला जो लोन पेअर आहे, आता काय होणार याच्यातला, तर त्या कार्बनवर काय करणार, अटॅक करणार आणि कार्बन लोन पेअर आहे, कार्बनवर अटॅक केला, डबल बॉन्ड केला आणि हा बॉन्ड काय होणार, इथला ब्रेक होईल. म्हणजे हा ब्रेक झाला तर काय तयार बघा, ह्या NH2ला एक हायड्रोजन रिप्लेस झाला कशानं, C डबल बॉन्ड O CH3 काय तयार झालं बघा, NH. ओके, त्याचं लोन पेअर ॲज इट इज, कारण एक हायड्रोजन रिप्लेस झाला, त्याला राहिला C, त्याला डबल बॉन्ड O आणि काय तयार झालं, CH3. हे मॉलिक्यूल तयार झालं आपलं बघा.
तर अशा पद्धतीचं काय करायचं लक्षात ठेवायचं, कोणता मॉलिक्यूल ॲड होईल, कोणता मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. आणि मग इथं काय होणार आहे बघा, जर बाय प्रॉडक्ट विचारलं CH3 C डबल बॉन्ड O निगेटिव्ह, इथनं एक हायड्रोजन बाहेर पडला, तो आला आणि मग तयार झालं CH3 C डबल बॉन्ड OH तयार झालं. काय तयार झालं? CH3 C डबल बॉन्ड OH. ओके. ओके, चला. अशा पद्धतीच्या काय करायच्यात रिएक्शन आपल्याला लक्षात ठेवायच्यात. बाकी याच्यात रिएक्शन कशा होतात, काय होतात ते थोडंसं लक्षात दिलं तर आपल्याला 100% ह्या रिएक्शनचा पार्ट इझिली जमेल. ह्याच्यामध्ये तसं काय डिफिकल्टी नाही. फक्त लक्षात ठेवायचं आहे की लक्षात काय ठेवायचं याच्यात पॉझिटिव्ह कोण, निगेटिव्ह कोण, रिएक्टरमध्ये पॉझिटिव्ह कोण, निगेटिव्ह कोण, कोण येणार आणि कोण जाणार, एवढं लक्षात ठेवलं या रिएक्शनमध्ये. कारण तुम्हाला मेकॅनिझम करायचं नाही, कोणाचा अटॅक कसा व्हायचा हे आपल्याला गरजच नाही. पॉझिटिव्ह कोण आहे, निगेटिव्ह कोण आहे रिएक्टरमध्ये, रिएजंटमध्ये पॉझिटिव्ह कोण आहे, निगेटिव्ह कोण आहे, मग रिएजंटला पॉझिटिव्ह जाईल, निगेटिव्ह येईल. तर अशा पद्धतीचे रिएक्शन आता जसं आपण बघितलं त्या पद्धतीचे काय करायचे रिएक्शन करायचे. हॉफमन कार्बेल अमाइनची एक रिएक्शन लक्षात द्यावा, इम्पॉर्टंट आहे. हा काय होणार हा कुठे गेला, हा NH2चं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे की एन ट्रिपल बॉन्ड काय होणार आहे, सी मध्ये होणार आहे, इन प्रेझेन्स ऑफ काय CHCl3. ओके, हाफमन कार्बेल अमाइन हे तुम्हाला रिएजंट विचारले जातात. त्यानंतर NaNO2चं काय होतं, तर अशा पद्धतीचे रिएक्शन तयार होते. रिएक्शन सांगतो मी डायरेक्टली, प्रॉडक्ट हा एन आहे, तर एन ट्रिपल बॉन्ड एन म्हणजे N2 मॉलिक्यूल म्हणजे आला पॉझिटिव्ह चार्ज आणि त्या आला Cl मायनस. मग आता ह्याच्याबरोबर दुसऱ्याची रिएक्शन जर केली बघा ह्या ठिकाणी, बघा एकच मिनटं, ही रिएक्शन पुन्हा दाखवतो मला की ॲनिलीनचे, कारण हे खूप वेळा क्वेश्चन आले. ह्याच्यावरही क्वेश्चन तुम्हाला प्रिव्हियस इयरला 100% प्रिव्हियस इयरला ह्याच्यावर क्वेश्चन आलेला होता. बघा हा NH2 आहे. काय केलं मी, NaNO2 HCl बरोबर रिएक्शन केली, NaNO2 HCl बरोबर. ओके, आणि हा येस कुठे गेलं, हा आणि टेम्परेचर प्रोव्हाइड केलं. मग काय झालं मी सांगितलं तुम्हाला की हा काय होणार आहे, तर अशा पद्धतीची रिएक्शन होईल. काय होणार आहे, N2 होईल. ओके, ॲक्च्युली एन ट्रिपल बॉन्ड एन ऑलरेडी काय येणार स्टेबल आहे, N2 मॉलिक्यूल काय होतं इझिली बाहेर पडतो. पण आता ह्याचा बॉन्ड तयार झाला म्हणजे इथं आला पॉझिटिव्ह चार्ज आणि ह्याच्यामधला Cl मधला कोणाला Cl इथं आला निगेटिव्ह चार्ज. ह्याचं परत आपण हायड्रोलायसिस केलं, H2 ॲड केला, तर ह्याच्यापासून तयार काय होते बघा, ही निघून जाईल आणि इथला काय होणार आहे OH इथं अटॅच होणार आहे, इथला राहिलेला H, इथला HCl बाहेर पडेल आणि मग आपल्याला काय तयार झाला, फेनॉल तयार झाला. काय तयार झाला, फेनॉल. म्हणजे ह्याचीच रिएक्शन जर इथंच पुढं जर H2O बरोबर रिएक्शन केली तर आपल्याला काय तयार होतं, फेनॉल तयार होतं. काय तयार होतं, फेनॉल. ओके, त्यानंतर काय केलं बघा, ॲनिलीनचं ॲक्वेसमध्ये, हा ही एक लक्षात घ्या, ॲक्वेसमध्ये जर Br2 ॲड केली तर आपल्याला 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन तयार झालं. बघा हे लक्षात घ्या, ॲनिलीनमध्ये काय केलं, Br2ची ॲडिशन केली ॲक्वेस मेडियममध्ये, तर आपल्याला 2,4,6 कसं 2,4,6 म्हणलं बघा, हा याला म्हटलं 1, हा 2, हा 3, 4, 5 आणि काय आला 6 आला. म्हणजे काय आलं 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन तयार झालं. ट्रायब्रोमो ॲनिलीन हे मगाच्या सारखंच आहे, पण जर Br2 इन ॲसिटिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये जर प्रोव्हाइड केली तर आपल्याला पॅराब्रोमो ॲनिलीन तयार होतं. हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा, म्हणजे कन्फ्युजन होतं कधी कधी. जर ॲक्वेस फेजमध्ये असेल तर 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन तयार झालं आणि ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये असेल तर मात्र काय होतं, पॅराब्रोमो ॲनिलीन तयार होतं. हे नायट्रेटिंग मिक्सचर आहे H2 आणि H2SO4. तर आपल्याला काय मिळालं ते की ऑर्थो मेटा पॅरा तीन एक प्रोडक्ट मिळाले आपल्याला. इथं ऑर्थो, इथं मेटा, या ठिकाणी काय मिळाले पॅरा कंपाऊंड मिळालेले. तर हे थोडंसं जरा लक्ष देऊन जरा बघायचं रिएक्शन्स. आता जे ॲनिलीन तयार झाले तर हे आपल्याला मगाशी बघितलं डायझोटायझेशन, मगाशी बघितलं त्या पद्धतीनं, कारण N2Cl आहे हा इथून बाहेर पडणार डायरेक्टली, नवीन मॉलिक्यूल तिथं काय होणार, अटॅच होणार आहे. बघा ॲनिलीन आहे N2, हे तर मगाशीच रिएक्शन केलेली आहे आपण, त्याच्यापासून काय तयार झालं, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड तयार झालं. काय झालं, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. आता रिएक्शन बघा ही सिंपल आहे, याच्यामधले हा निघून जाणार एवढं लक्षात ठेवायचं. N2Cl काय होणार, डायरेक्टली निघून जाणार. N2Cl निघून गेला की आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे, CuCl आणि कोण आहे HCl काय ॲसिडिक मिडियम मेंटेन करायचं आहे. CuCl म्हणजे काय आलं, Cu आहे, Cu2 प्लस आहे आणि Cl काय मायनस आहे. ओके,
आता CuCl, आज Cu2 प्लस 1 प्लस आहे, CuCl, एक मिनिट, Cu, ओके. मग आता Cu प्लसमध्ये आहे, Cl काय मायनसमध्ये आहे. आता मग काय सांगितल्या पद्धतीनं करायचं. आता आपल्याला माहिती आहे हा निघून जाणार आहे, हा काय झाला, निघून गेला. N2 मॉलिक्यूल इथून बाहेर पडला, म्हणजे पहिल्यांदा याच्यातला काय पडला, बाय प्रोडक्ट बाहेर. आता इथं राहिला Cl, राहिला काय, राहिला Cl. ओके. मग आता काय राहणार आहे, Cl. इथला जो Cl आहे तो काय होणार, इथे अटॅच होणार आहे, या Cu बरोबर Cl निघून जाईल. मग राहिलं काय बघा, C6H5 काय राहिलं, Cl तयार झालं. आलं, क्लोरोबेन्झिन. तसंच ब्रोमोबेन्झिन आहे, तसंच काय सायनोबेन्झिन, म्हणजे इथला काय आला, CN ग्रुप. इथला Cl, इथला Br, इथला CN, हे सगळे काय झाले, अटॅच झाले. त्या रिएक्शनला काय म्हटलं, सँडमियर रिएक्शन म्हटलं. त्याला काय नाव आहे, सँडमियर रिएक्शन. त्यानंतर बघा पुढचं, आता कॉपर, इथं काय आहे, कॉपर, इथं कंपाऊंड होता, कॉपर क्लोराईड आहे, कॉपर ब्रोमाइड आहे. ओके. त्यानंतर इथं काय केलेलं आहे की कॉपर पावडर घेतलेले आहे हॅलोजनच्या बेसिसमध्ये. तर डायरेक्टली काय झालं, त्याला हॅलोजन अटॅच झालं, त्याला म्हणलं गॅटरमन रिएक्शन. काय त्याचं नाव आहे, गॅटरमन रिएक्शन. इथं काय आयोडीन अटॅच झालेला आहे. त्यानंतर काय केलं, H3PO2 बरोबर रिएक्शन केलं, तर हा NH2 हा पूर्ण मॉलिक्यूल निघून गेला, हायड्रोजन ॲड झाला, तयार काय झालं, त्याचं बेन्झिन तयार झालं. तर अशा पद्धतीच्या रिएक्शन अजून काही वेगळी, हां ठीक आहे, मग अशी बघितलं आपण हीच रिएक्शन. मग त्याच रिएक्शन रिपीट झालेल्या आहेत. ओके. त्यानंतर ह्या पद्धतीची काय झालं, सेम त्याचं हायड्रोलायसिस H2 ॲड केला, फेनॉल मॉलिक्यूल काय झाला, तयार झाला. ओके. हे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, अझोड आहे, ह्याचा कलर ब्राईट कलर आहे. ओके. नायट्रोबेन्झिन, NH2 जाईल, NaNO2 बरोबर रिएक्शन करायचे आहे, NH2चं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, NO2 मध्ये कन्व्हर्जन झालं. तर ह्या थोड्या रिएक्शन थोड्या लक्षात घ्यायच्या आहेत. त्यामुळं आणि पर्टिक्युलरली ज्याची नावं दिलेली आहे तुम्हाला, की गॅटरमन कोच असेल, की रिएक्शन आहे सँडमेअर असेल, हॉफमन इलिमिनेशन असेल, हॉफमन डिग्रेडेशन असेल. ओके. तर अशा रिएक्शनची नावं लक्षात ठेवायची आहेत, कोणता रिएजंट वापरला हे लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच टाईपचे क्वेश्चन्स आहेत. आपण उद्याच्या लेक्चरला हे जे सगळे MCQ घेणार आहेत, जे लास्ट इयरमध्ये आलेले आहेत, ते सर्व MCQ उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करणार आहे. करत असताना तुम्हाला समजेल की खूप सारे क्वेश्चन्स, म्हणजे खूप सिंपल क्वेश्चन्स तुम्हाला ह्या टॉपिकवर आलेले दिसतात. म्हणजे थेरॉटिकलीवर खूप सारे क्वेश्चन्स आहेत. थेरॉटिकली इन द सेन्स काय, तर जसं आपण बघितलं प्रायमरी आहे का, सेकंडरी आहे का, टर्शियरी आहे, हे ओळख नाही. ओके. ही रिएक्शन होईल का नाही ते मग असे सांगितलं, जर रिप्लेसेबल हायड्रोजन प्रेझेंट असेल तर रिएक्शन होते, अदरवाईज रिएक्शन होणार आहे का, कारण हायड्रोजन रिप्लेस करून दुसरा मॉलिक्यूल त्या ठिकाणी येणार आहे, पण तशी रिएक्शन त्यामध्ये नसेल, म्हणजे याचा अर्थ प्रायमरी आणि सेकंडरीला रिएक्शन होईल, टर्शियरीला होणार नाही, कारण त्या ठिकाणी रिप्लेसेबल हायड्रोजनच प्रेझेंट नाही. तर असं खूप सिंपल आहे. एकदा दोनदा वाचून घ्या हा टॉपिक, आणि मग उद्या आपल्याला क्वेश्चन सॉल्व करताना इझी होऊन जाईल. तुम्ही इझिली क्वेश्चन काय करू शकता, सॉल्व करू शकता. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी लक्षात ठेवायचं कसं ते तुम्हाला सांगितलं आहे, की 3 मायनस करायचं. काय करायचं, 3 मायनस काय करायचं, नायट्रोजनवर असणाऱ्या हायड्रोजनची संख्या मायनस केली, तर तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, म्हणजे 1 असेल तर काय झाला, तर तो झाला सेकंडरी झाला, 2 असेल तर काय झाला, प्रायमरी झाला, 3 असेल तर काय झाला, तर हायड्रोजनवर 3 संख्या अमोनिया तयार होईल. ओके. मग हा काय झाला, एक आहे हायड्रोजन संख्या, नायट्रोजनवर हायड्रोजनची संख्या 1 असेल तर तो काय झाला, सेकंडरी. 2 असेल तर काय होणार आहे, प्रायमरी होणार आहे. आणि मग काहीच नसेल तर काय होणार आहे, तो टर्शरी होणार आहे. तर अशा पद्धतीच्या ह्या ट्रिक्स आहेत, सोप्या ट्रिक्स आहेत. एन आला, एकदा एन आला, दोनदा एन आले, काय रिएक्शन होते, तर एकदा एन आला तर मग तो आपण सेकंडरी म्हणतो, 2 असेल तर मग तो टर्शरीमध्ये जातो. अजून त्यात काही काही ट्रिक्स आहेत. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत. तुमच्या मला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील. थोडंसं अजून रिवाईज करायचे, हाच पुन्हा एकदा जर रिवाईज केला तर 100% तुमच्या त्या कन्सेप्ट काय होतील, क्लिअर होतील. आणि उद्याच्या लेक्चरला आपल्याला सर्व न्यूमेरिकल जे PYQमध्ये ह्या अमाइन नावाच्या टॉपिकवर आलेत, ते सर्व MCQ आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.